बुलढाणा शहरातील यंदे यांच्या घरावर कोसळली वीज। तलाठ्यांनी केला पंचनामा, 3 लाखापेक्षा अधिक नुकसान। बुलढाणा जिल्ह्यासह शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, तर आज सकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुल मार्गावरील भूषण यंदे यांच्या घरावर वीज कोसळली। घराच्या टॉवरवर वीज कोसळल्याने मोठा स्फोट व्हावा तशी भिंत खचली। अक्षरशः 100 फुटांपर्यंत विटांचे तुकडे उडाले। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र टीव्ही, फ्रीज यासारखी उपकरणे बंद पडली। सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी राजपूत यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून घरातील जवळपास 3 लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे। मोठा लाईटचा प्रकाश पडला आणि आवाज आला फार आणि बाहेर होतं पूर्ण ते घराचं टावर वगैरे तुटलं होतं आणि पूर्ण लाईटचे घराचे पूर्ण ते उपकरण पूर्ण बंद पडले, पॉईंट सुद्धा लाईटचे भरपूर असं नुकसान झालं होतं। आणि वीज पडल्यानंतर आमच्या घरातील विद्युतकरण हे ते पूर्ण बंद पडलेली आहेत आणि घराचं मोठं टावर आहे त्याच्यावर पडली होती वीज, ते फुटलंय पूर्ण। सकाळी 9:30 वाजता आमचे दैनंदिन कामकाज सुरू होते आणि त्याच्यामुळे 9:30 वाजता एकदम आवाज आला आणि प्रकाश पडला, असं प्रकाश झाला जाळासारखा। आम्ही सर्व घाबरून गेलो आणि बाहेरून बघितलं तर आमचे शेजारी गवई साहेब, पवार साहेब आमच्या शेजारी आवाज आल्यामुळे सर्व घाबरले आणि बाहेर आले। तर आमच्या जिन्याचं टावरवर पण वीज पडली होती आणि त्याचं पूर्ण मलबा होता, विटार ते पण फुटलं होतं, टावर फुटलं होतं, काच फुटले होते आणि घरातले जे मोठे उपकरण, टीव्ही होती, फ्रीज ते पण बंद पडलेले होते, पॉईंट घरात लाईट बंद पडले होते, फॅन वगैरे सर्व ते जळाले होते। आणि नंतर आम्ही सर्वांनी शेजारी गेला असताच गवई साहेबांच्या घरावर पण पूर्ण विटांचे दगडांचे त्यांच्या पॉटमध्ये त्यांच्या स्लॅबवरती पडले। पवार साहेबांच्या घरी पण ते लाईट त्यांच्यावर टीव्ही उडला त्यांचा। 9:30च्या दरम्यान एकदम मोठा आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये आम्ही वरती असताना टावरवरती दगडाचे तुकडे पडले आणि ते दगडाचे तुकडे पडल्यामुळे एवढा मोठा आवाज होता की यंदे साहेबाच्या तिकडून आवाज आला आणि त्यांच्या घरातील विजेची उपकरणे बंद पडले। तसेच आमचे कुलदीप पवार यांचे शेजारी त्यांचेही विजेची उपकरणं पूर्ण बंद पडले त्या आवाजानं। एवढी मोठी विजेचा आवाज कधी आयुष्यात मी ऐकलेला नव्हता आणि एवढी मोठी वीज होता। आम्ही प्रत्यक्षदर्शनी पाहिलं की खूप मोठा जाळ झालेला होता आमचा खाली प्लॉटमध्ये आणि यंदे साहेबाचं आणि कुलदीप पवार साहेबांचं खूप मोठ्या, आणि तसंच आमच्या देखील विजेची उपकरणं बंद पडले होते। आज दिनांक 16/9/25 रोजी सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान बुलढाणा येथील वावरे लेआउटमध्ये गजानन भूषण यंदे यांच्या घराच्या टावरवर वीज पडून त्यामध्ये त्यांचे घराचे इलेक्ट्रिक फिटिंगचे संपूर्ण नुकसान झाले। त्यामध्ये त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज व इलेक्ट्रिक उपकरणाचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये त्यांचे अंदाजे 3 लाखापर्यंत नुकसान झालेले आहे। आज तुम्ही पंचनामा केला, काय आढळलं? आज त्यांच्या घराचा पंचनामा केला असता त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक फिटिंग ब्लास्ट झालेली आहे, टीव्ही चालू नाही, फ्रीज चालू नाही, त्यामुळे त्याचा पंचनामा पंचासमक्ष करण्यात आला।